पम्मी मॅडम, आता तुम्हीच काहीतरी करू शकता. मला वाटतं बाईंना सगळं कळलंय. कसं कळलंय तेच कळत नाहीये. तुम्ही ओळखता का शुभंकरला? भेटलायत का त्याला? शुभंकर आहे इथे? हे सगळं काही सांगणारी एकच व्यक्ती, कविता. केकू, डोंट टेक टेन्शन. मी आहे ना, PUMMMY. अहो पम्मी मॅडम, मी काय करायचं ते सांगा. तू ना एक काम कर, मी जोपर्यंत तिथे येत नाही ना, तू आत जाऊ नकोस. फक्त बाहेरून त्या कविताच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेव. चल ठेव बघू. हा. पुराव्याशिवाय हिची हिम्मतच कशी झाली? पम्मीदी, काय झालंय? फोटोग्राफरच्या घरी काही प्रॉब्लेम नाही ना? अगं आशू, तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना. अगं पण झालं काय? काय आहे ना, शुभ कार्यामध्ये मांजर आडवी आली. आता ती पंजा मारायच्या आधी तिला बाजूला करायला हवं. कविता, अगं काय शोधतेस मगाचपासून? अरे चार्जर शोधतीये. मोबाईल ऑफ झालाय, ऑन करायला हवा. काय करणार आहेस मोबाईल ऑन करून? म्हणजे आता कळेल बाईंना त्यांचा बाळ कसा विश्वासघात करतोय त्यांचा ते. त्याच्यावर विश्वास ठेवून माझ्या बहिणीला घराबाहेर काढलं. जेव्हा बाळाचे पराक्रम कळतील ना, स्वतःच त्याला घराबाहेर काढतील. आणि माझ्याकडे जो अश्विनी आणि शुभंकरचा गिफ्ट घेताना क्लिक केलेला फोटो आहे ना, तो दाखवणार आहे मी त्यांना. ऐक ना कविता, अगं ऐक ना माझं, तू खरंच असं करू नकोस. आईला समजलं ना तर प्रॉब्लेम होईल ग. आणि मला मान्य आहे ना, शुभंकर चुकलाय, मान्य आहे मला. मी समजतो ना त्याला. हा तू हा समजवणार? म्हणजे प्रयत्न करतो ना. आणि कविता, मला खात्री आहे शुभंकर ऐकणार माझं, आणि त्याला त्याची चुकही लक्षात येणार. पण मला त्याला त्याची चुकीची शिक्षा बाईंनी द्यायला हवी. आणि त्याला फक्त समजवायला नाही पाहिजे, ओरडलं पण पाहिजे बाईंनी. ऐक ना कविता, असं नको ना करू. नको ना सांगू साईला, प्लीज. एवढी मेहनत केलीये, ती वाया कशाला घालवायची ना? कविता, तसंही चार्जर सापडत नाहीये. आत्ताच तू सगळीकडे पाहिलंस ना, इकडे तिकडे शोधलंस ना, पण नाही सापडलं चार्जर. मला काय वाटतं माहितीये का, देवाचीच इच्छा नाहीये आज तुला चार्जर सापडावं, तू आईला काही सांगावंस. मला वाटतं देवाची नाही, तुझीच इच्छा नाहीये. हं? मागे लपवलेला चार्जर दे. ऐक ना, नको ना कविता, कशाला उगाच गोंधळ, नाही का? बरं ठीक आहे, मी आईंना सांगते मंदार मला चार्जर देत नाहीये. अगं मी, मग त्यांनी विचारलं ना का ते, मग तूच सांगून टाकशील हो त्यांना सगळं. नाही ऐक, घे. पण कविता ऐक ना, उगाच नको ना. तर फक्त एकदा मोबाईल चार्ज झाला की मग काम झालं. चल पटकन बाहेर, के भाऊजी आलेत का नाही ते बघायचंय. हॅलो. अहो पम्मी मॅडम, कुठं आहात तुम्ही? अरे तू कुठे आहेस? मी इथंच, मंदारच्या खिडकीच्या इथं. अहो पम्मी मॅडम,
संपलं, सगळं संपलं. अरे पण काय झालंय? आता कसं सांगू तुम्हाला? मागे म्हणून सांग. पम्मी मॅडम, अरे पण झालंय काय? हो त्या कविता वहिनीच्या मोबाईल मध्ये अश्विनी आणि शुभंकरचा फोटो आहे. कुठला? सेटवरचा, तुम्ही आणि राजनंदनीचा गिफ्ट देताना. म्हणजे तेव्हा कविता तिथेच होती? हा पम्मी मॅडम, आता काय करायचं? अरे तिच्या मोबाईल. अरे आपण फोनवर का बोलतोय पण? अरे भांजाळलोय मी, काय करायचं ते सुचत नाहीये मला. बरं मला सांग, कुठे कविताचा मोबाईल? इकडे या या, ह्या रूम मध्ये चार्जिंगला लावलाय. या रूम मध्ये? हो हो पम्मी मॅडम, इथं माझ्यावर रडायची वेळ आली आणि तुम्ही हसताय काय? याच रूम मध्ये ना फोन. म्हणजे अजूनही आपण लढाई हरलो नाहीये. तू ना एक काम कर, तू इथून आत जा आणि त्या फोन मधनं तो फोटो डिलीट करून टाक. मी? हा तूच. ते काय, मी गेले असते पण इथून मी प्लीज केकू. मीच जाणार पम्मी मॅडम. बरं ऐक, काही प्रॉब्लेम झाला ना तर मला लगेच क्ल्यू दे. क्लू म्हणजे? अरे क्ल्यू, अल्फा टू बीटा 1 2 3 1 2 3. हो पम्मी मॅडम, मी काय बोलतोय, तुम्ही काय बोलताय, आपल्याला काय करायचंय? अहो काय असतं हे क्लू? क्ल्यू ना, OMG. हे भारी, हे भारी. OMG. OMG? ओ मी गोंधळले. OMG हा हे भारी. हा चांगलंय चांगलंय. एक काम कर, पटकन आज जा आणि फोटो डिलीट कर. त्या शुभूच्या मम्मीला ना काही प्रूफ मिळतं कामाला. आई, के भाऊजी अजून आले नाही. नाही, खूप वेळ वाया गेला ना, म्हणून म्हंटल. कविता, तू कुठे होतीस? मोबाईल डिस्चार्ज झालाय ना, तो चार्जिंगला लावून आले. चार्जरच सापडत नव्हता. आणि मंदार, तू कुठे होतास? मी चार्जर लपवत शोधत होतो चार्जर मी. हो, हा चार्जर शोधायला मदत करत होता ना, त्यानेच तर शोधला चार्जर. आता चार्ज होईल मोबाईल. अरे केकू, हो काही नाही, कविता वहिनीनी मोबाईल चार्जिंगला लावलाय पण बटनच चालू केलं नाही. बरं झालं ना, मोबाईल चालूच होणार नाही. आज नाही मोबाईल चार्ज झाला तर उद्या होईल, आणि उद्या नाही झाला तर परवा तर होईलच ना. अरे हा बरोबर आहे. हे बघ, फोन चार्ज होणं महत्वाचं नाहीये, पण त्या फोन मधना तो फोटो डिलीट होणं महत्वाचं आहे. कळलं? OMG. काय झालं? ओ मी गोंधळलोय हो. कशाला केकू, मी आहे ना. पम्मी मॅडम, तुम्ही आहात म्हणून धाडस करतोय मी. जा जा जा, पटकन जा. हा हा. के भाऊजी लवकर येतील असं वाटत नाहीये. शुभंकर, ते कुठल्या शूटिंग मध्ये बिझी नाहीयेत ना? नाही म्हणजे फोटो काढण्याला पण शूटिंगच म्हणतात ना. हो. तुला काय वाटलं, आणखी कसलं शूटिंग? त्याला काय विचारतेस? त्याचा आणि शूटिंगचा काय संबंध? हो, तो कधी शूटिंग बघायला गेलाच नसेल ना. माझा मोबाईल चार्ज झाला असेल ना. अरे केकू,
किती चार्ज झाला फोन? तो 1% झालाय. झालाय झालाय चार झालाय. पॅटर्न लॉक आहे. हा, एक काम कर, एम टाक, एम. एवढा कॉन्फिडन्स? हा, अरे जगातल्या 90% बायका ना नवऱ्याचं पहिलं अक्षर टाकतात. टाक तू, टाक. काय सांगता? अरे माझं पण लग्न झालं ना म्हणून. का हा का नसणार यम? हा, आता तुम्ही म्हणताय म्हटल्यावर यमच असणार. अहो पम्मी मॅडम, काय डोकं चालतं राव तुमचं. मंदारचं दुसरं काही नाव असेल का? का? यम टाकून उघडत नाही ना म्हणून. एक काम कर, के टाक, के. अरे टाक ना पटकन, कोणतरी येईल ना. के भाऊजी, तुम्ही इथे काय करताय? तेही असे? विचारा, काय प्रश्न असतील ना ते विचारा. तोपर्यंत आठवतो मी. काय? काय बोलावं तेच मला कळत नाही. OMG OMG OMG. ओ मी के गोंधळ. भाऊजी काय बरळताय? मी गोंधळलोय. त्याचं काय ना वैदी, मी गोंधळलो ना की मग मी असाच बोरळतो, आणि बरळायला लागलो ना की मग मी असंच गोंधळलेला असतो ना म्हणून. पण तुम्ही असे चोरासारखे का आलात आत? गुड गुड क्वेश्चन. ते बाईंनी मला बोलवलं ना, आणि बाईंनी मला बोलवलं ना की मग मला भीती वाटायला लागते. आणि मग मी असंच विचार करत होतो की बाईंनी मला का बोलवलं, म्हणून मग मी असं इकडे आलो, आणि आणि एकदम माझ्या तल्लक बुद्धीमध्ये आलं की आपण नेहमी दरवाजाने येतो, म्हणून मग आज काहीतरी वेगळं ट्राय करावं, म्हणून मग मी असं आलो. खूपच गोंधळ झालेला दिसतोय तुमचा भाऊजी. चला, आई वाट बघतायत तुमची. चला. हा हा, चला चला. के भाऊजी, अहो इकडे चला. चला. OMG मोबाईल चार्ज झालाय. OMG, हा पण पकडला गेला. काय कृष्णकांत, आमच्या घराची वाट विसरलास का? भाऊजी, अहो आई तुमच्याशी बोलतायत. काकांची तब्येत कशी आहे आता? हा, आता बरेच म्हणायचे. बरेत. मी त्यांना बघायला यायचं म्हणतेय. हा, नाही, डॉक्टरनी त्यांना आराम करायला सांगितलं. कुठल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती त्यांना?
जाऊ दे ना बाई, नको ते आठवणी. ते हॉस्पिटल, ते डॉक्टर, ते आठवलं ना की काकांना झालेला त्रास आठवतो. पण त्या डॉक्टरांचं काहीतरी नाव असेल ना? आई, मला माहितीये डॉक्टरांचं नाव. तुला कसं माहिती? कोण आहेत डॉक्टर? त्या डॉक्टरांचं नाव पम्मी पिसे आहे. हॅलो हॅलो पम्मी दी, काय झालं तिकडं? बाईंना सगळं कळलं असेल ना? पण त्यांना कोणी सांगितलं? कविता बाईंनी तिकडे आल्या होत्या, पण त्यांनी तर फोटोग्राफरला बघितलं नव्हतं. पण त्यांना कसं कळलं की फोटोग्राफर तिथे होते म्हणून? अगं शांत हो आशू, आहे ना मी बघून घेते. आणि तसं पण या कविताचं तोंड कसं बंद करायचं ना हे मला बरोबर माहिती. तिचा पण एक फोटो आहे माझ्याकडे, फक्त सगळं वेळेत व्हायला हवं. चल तू फोन ठेव, सगळं बरोबर मॅनेज करते मी. बाय. फोटो, हा फोटो मस्त आहे. अरे हा फोटो सेंड का होत नाहीये? आई, हा फोटो पुरावा आहे ह्या सगळ्याचा. बघू. म्हणजे तुझ्या बरोबर जी मुलगी होती ती अश्विनी होती, हो ना बाळ? आणि कृष्णकांत, तू खोटं सांगून बाळला घेऊन गेलास. कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलंस? कुणाच्या? हा फोटो सेंड. शुभूच्या मम्मीला आता कसं सांगशील शुभू आणि आशूचं सिक्रेट कविता? कविता, कृष्णकांत, तू खोटं बोललास. तू बाळचा एक चांगला मित्र आहेस म्हणून मी नेहमी तुझ्यावर विश्वास ठेवत आली, आणि तू असा वागलास. आणि बाळ तूही. आई, चूक केली आहे त्यांनी, पण मुलगा आहे ना तुमचा, तशी त्याची काही चूक नाहीच आहे म्हणा. त्याला कळलं नसेल कसं वागावं ते. माफ करा त्याला. नाही कविता, त्यांनी एक नाही अनेक चुका केल्यात. सतत खोटं बोलत आलेत आपल्याशी. शुभंकरने तर खोटं लपवण्यासाठी किती दिवस कॉलेजला दांडी मारली. काकांच्या तब्येतीचं खोटं कारण सांगून आपल्या भावनाशी खेळले ते दोघं. अरे, जो माणूस इतके दिवस अस्तित्वातच नाही त्याच्या तब्येतीची मी चौकशी करत होते. कसं माफ करू यांना? आणि ह्या सगळ्या चुकांसोबत त्यांनी शूटिंगला जायचा एक गुन्हा केलाय. कृष्णकांत, तुझ्याकडून झालेली ही शेवटची चूक आहे. यापुढे बाळला कुठेही घेऊन जायचं नाहीस.
निघ. माझी बॅग. मला बाळ बरोबर एकट्याशी बोलायचं. कविता, तिथे पम्मी पिसे होती? पम्मी पिसे होती का? पम्मी, तू तुझी खेळी खेळलीस पण फसलीस, कारण मी तुझ्या आधीच माझी खेळी तयार करून ठेवली.